खऱ्या अर्थानं जगामध्ये सगळ्याच देवतांची अनेक मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. तीर्थक्षेत्राला आपण भेटी द्यायला जातो. पण आज मी अशा एका ठिकाणी आलोय की जिथं या देवतेचं मंदिर केवळ याच ठिकाणी संपूर्ण जगात आहे असं म्हटलं जातं. तर हे आहे कुबेर भंडार धाम, जे गुजरातमध्ये आहे. आणि हा नर्मदा मैयाचा सुंदर असा काठ. आणि या ठिकाणी माझ्या मागे इकडून या बाजूने मी खाली उतरून आलोय. हे मंदिर कसं आहे, यामागची कथा काय आहे, तर त्याचं झालं असं. खऱ्या अर्थानं लंकेचा जो अधिपती होता तो कुबेर याला ज्यावेळी रावणानं त्या ठिकाणावरनं काढून टाकलं तेव्हा त्यानं शिवाची प्रार्थना केली. भगवान शिवशंकरांनी महाकालीची प्रार्थना त्यांना करायला सांगितली आणि या ठिकाणी त्यांना महाकाली आणि शिव दोघेही जण प्रसन्न झाले. या ठिकाणी शिव भगवान स्वतः कुबेर भंडारी या नावानं ओळखले जातात. तुमच्यावर जर जगातलं कुठलंही ऋण असेल आणि तुम्ही या ठिकाणी येऊन जर दर्शन घेतलं तर तुम्ही ऋणातून मुक्त होता असं म्हटलं जातं. श्री महाकाली मंदिरात आत गेल्यानंतर थोडंसं भुयारात आत उतरून गेल्यानंतर समोर साक्षात कुबेर भगवान, ज्यांचे जगात केवळ हे एकमेव मंदिर आहे असं म्हटलं जातं. कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर इथे यावंच लागतं असं म्हणतात. खऱ्या अर्थानं नर्मदा मैयाच्या या शांत काठावर आल्यानंतर आयुष्यात असणाऱ्या सगळ्याच संकटांचं कर्ज आणि ओझं उतरल्यासारखं वाटतं. गुजरात येथील कर्नाली वडोदरा येथे हे मंदिर वसलेलं आहे.